नमस्कार मैत्रिणींनो. तर नारी शक्ती दूत हे ॲपवर आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे. तरी ऑनलाईन फॉर्म भरताना आपण कोणती काळजी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते व्यवस्थित याची माहिती भरतील. तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर घरून मोबाईलवरून जर ॲप भरत असाल तर महत्त्वाची काळजी घ्या, कारण की ॲपमध्ये माहिती भरताना OTP येत नाही. फॉर्म भरता भरता अचानकच ॲप बंद होऊन जातोय. सगळा फॉर्म भरला पण पुढे प्रोसेसच होत नाही आहे आणि OTP आला तरीही फॉर्म पेंडिंग दाखवत आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या पण मोबाईलमध्ये होऊ शकतो, म्हणून फॉर्म भरताना आपला फॉर्म नीट तपासून घ्या. एकदा फॉर्म सबमिट केला तर नंतर सध्या तरी एडिट होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सर्व भगिनींना माहिती भरताना व्यवस्थित भरा, कारण की एकदा जर तुम्ही फॉर्म भरला तर नंतर तो एडिट करता येणार नाही. तरी माझ्या सर्व भगिनी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मी सर्व भगिनींना विनंती करते की घरून जर तुम्ही ॲपद्वारे जर मोबाईलवर तुमचा ऑनलाईन अर्ज भरत असाल तर तुम्ही ही महत्त्वाची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना व्यवस्थित माहिती भेटेल की फॉर्म भरताना आपली कोणती चूक होत आहे. आणि फॉर्म एकदा सबमिट करायच्या अगोदर व्यवस्थित चेक करा आपली माहिती बरोबर आहे का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.